हॅलो फ्रेंड्स, तुम्ही म्हणाल आज ताई वडाच्या झाडाकडं का घेऊन आली बरं? तर हो, हा आहे वड म्हणजेच आपला वटवृक्ष. तुम्ही बघू शकता ह्याच्या साईडच्या फांद्या ज्या होत्या ना, खूप साऱ्या होत्या, खूप डेरेदार होता, पण त्या आता सध्या कापलेल्या आहेत. म्हणजे इथल्या सर्वच मोठ्या झाडांचं कटिंग केले. साईडला फांद्या त्या तोडलेली जी लाकडं आहेत ती पडलेली आहेत बघा. पण असो, पावसाळ्यामुळे त्यांना जर असं कट केलेलं आहे. आता आपलं मेन कारण काय आहे ते येण्याचं ते बघू शकता. त्याचं कारण आहे ही वडपारंबी. हो, ह्या वडपारंबीने आपण आज एक छान असं तेल बनवणार आहोत, जे की वडपारंबीने सिद्ध असलेलं असणार आहे. आणि बघू शकता अशा या कोवळ्या कोवळ्या पारंब्या आपल्याला घ्यायच्या आहेत. एकदम वाळलेल्या पारंब्या बिलकुलही घ्यायच्या नाहीत. ह्या अशा बघून घ्यायच्या, थोड्याशा पिवळसर लालसर दिसत आहेत ना, म्हणजे त्या ओल्या आहेत असं समजायचं. एकदम वाळून गेलेलीची पारंबी आपल्याला बिलकुलच घ्यायची नाही बघा. आता ह्या पारंबीच्या तेलातून ना तुमचे केस अगदी या पारंब्यांसारखे लांब सडक होणार, ही मात्र 100% गॅरंटी आहे बरं का. खूप छान तेल आहे हे, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि वड हा असा वृक्ष आहे की हा कुठं पण अवेलेबल असतो. तुम्हाला हे सहजरित्या भेटून जाईल. किंवा जर तुमच्याकडं जर ह्या अवेलेबल नसतील की नाही, वटवृक्ष जर नाहीच तुम्हाला जर नॅचरली भेटल्या नाहीत, तर याची पावडरसुद्धा मेडिकलमध्ये भेटते, ती तुम्ही यूज केली तरी चालेल. पण हे तेल नक्की तुम्ही ट्राय करून बघा. आता बघा, मी ह्याच्यातून ज्या आणलेल्या होत्या आपल्या कोवळ्या कोवळ्या पारंब्या, त्यामध्ये पण जे बघू शकता वाळलेल्या आहेत ते मी साईडला टाकणार आहे. आता ही बघा, आतनं थोडीशी अशी हिरवी हिरवी दिसते की नाही, पण वाळलेली वरनं, त्यामुळे मी ती साईडला ठेवली आहे. सहसा तुटतात त्या अशा पारंब्या आहेत, कारण त्या कोवळ्या असल्यामुळे. जशी आपण गवारीची शेंग वगैरे निसतो की नाही, त्या टाईपमध्ये आपल्याला त्या खुडून घ्यायच्या आहेत. जर नाहीच हातानं हे झालं तर तुम्ही चाकूचा यूज करा. पण ह्या एकदम मी आता बघू शकता आणलेल्यामधून सुद्धा वाळलेल्या साईडला काढलेत. आणि एवढ्या मला सफिशियंट आहे. मी 1 टाईमसाठीच बनवणार आहे तेल. तुम्ही हे ना बनवून ठेवू शकता, त्याला एखाद्या बॉटलमध्ये स्टोअर करून ठेवू शकता नंतर लावण्यासाठी. खूप उपयोगी आहे हे. पण आता मी सध्या तुम्हाला बनवून मी थोडंसं दाखवणार आहे. एक तर 20 ml पर्यंत तुम्ही ह्याला अक्षरशः 100 ml किंवा 500 असं पण बनवू शकता. तर बघा, आपण 20 ml साठी घेतलेले आहेत. आता ह्याच्यावर थोडीशी डस्ट आहे आणि काही किडे वगैरेसुद्धा असतात. त्याच्यामुळं आपल्याला ना आपली काळजी म्हणून ह्या पारंब्या स्वच्छ अशा धुवून घ्यायच्यात पाण्याखाली आणि मस्त अशा पुसून घ्यायच्यात. चला तर ह्याला आपण मस्त असं धुवून घेऊया. कारण धुवून घेण्याचं कारण म्हणजे आपण आपलीच काळजी घेणं गरजेचं असतं. जे तेल आपण यूज करणार आहोत ते डायरेक्टली आपल्या केसांशी रिलेटेड आहे, त्यामुळं शरीराशी रिलेटेड आहे. त्यामुळं बिलकुलही कुठलाच कंजूशीपणा करायचा नाही आहे आणि आळस तर अजिबातच नाही करायचा. त्यामुळं व्यवस्थित असे छान धुवून घेतल्यात मी इथं बघू शकता. आणि त्याला आता छान असं कपड्यावर पुसून घेऊया. पाण्याचं प्रमाण ह्यात राहिलंच नाही पाहिजे धुतलेल्या. व्यवस्थित असं ते कोरडं करून घ्या, कारण ते आपल्याला तेलामध्ये टाकायचे, मग ते तडतड उडेल सगळं. त्यामुळं व्यवस्थित त्याला अगोदर स्वच्छ असं पुसून घ्या छान, आणि मगच त्याला व्यवस्थित करायला घ्या. जसं की मी सांगितलं, शेंगा निसल्यासारखं त्याला आपल्याला खुडून घ्यायचे, त्या टाईपमध्ये जसं मी पुढं दाखवणारच आहे. व्हिडिओला लास्टपर्यंत नक्की बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या केसांशी रिलेटेड कुठलीही समस्या असू द्यात, केस गळती असू द्या किंवा मग जे केस दुतोंडी केस असतात, जे फुटवे फुटलेले असतात, ज्याला 2 तोंडाचे केस असं म्हणतो आपण, तर त्या टाईपचे असो किंवा मग जे डॅन्ड्रफ असो, पूर्ण केसांच्या समस्या ह्याने दूर होतील. खूप छान तेल आहे आणि फक्त 1-2-3 इन्ग्रेडियंट आपल्याला वापरायचे आहेत इथे. तुम्ही बघू शकता. मी नेक्स्ट तुम्हाला सांगते. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा, स्टेप बाय स्टेप बघा, कुठलीही स्टेप चुकवू नका. खूप सुंदर असं तेल आपलं घरगुती पद्धतीने हे तेल बनणार आहे आणि एकदम आयुर्वेदिक आहे. खूप छान आहे. अगदी वडाच्या पारंबीसारखे तुमचे केस असे लोळताना दिसतील, एवढं सुंदर तेल आहे हे. कारण हे एकदम वडपारंबीने सिद्ध असलेलं तेल आहे असं म्हणतोय आपण. आता बघा, ह्याच्यामध्ये काय असतं ना, की ऑक्साईड्स असतात, भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात आणि खनिजेसुद्धा खूप असतात. खनिजांचं तत्त्व असतं ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळं ना हे 1 नंबर तेल बनणार आहे आणि ह्याच्यामुळं तुमच्या केसांची गळती कमी होईल आणि केस एकदम असे दाट होऊन जातील. खूप छान चमकदार दिसतील, एकदम सुंदर. सर्वांनाच वाटतं की आपले केस एकदम सुंदर आणि शायनी असावेत, मोठे असावेत, दाट असावेत. कारण आपल्या केसांमुळं सुद्धा ना आपलं कॉन्फिडन्स एकदम हाय लेवलचा होऊन जातो. प्रत्येक माणसानं स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे, कारण त्यावर आपला कॉन्फिडन्ससुद्धा तेवढाच टिकलेला असतो. तर बघू शकता, सर्व मी इथं त्या पारंब्या आणलेल्या होत्या त्या निसून घेतलेल्या आहेत ह्या प्रकारे.
एका वाटीत ते ठेवलं. तर दुसरं जे इन्ग्रेडियंट आपल्याला लागणार आहे ते आहे मेथीदाणा. बघू शकता ह्यातल्या मी थोड्याशा मेथीदाणा इथं घेणार आहे. एक 20 ग्रॅम तेल करायचं म्हटलं की नाही तर त्याच्यासाठीच मी तुम्हाला सांगून देते की 5 ग्रॅम आपल्याला ह्या वडपारंब्या लागणार आहेत. आणि दालचिनी पण हवी आहे आपल्याला. दालचिनी 2 ते 3 ग्रॅम घ्या. आता माझ्याकडं नव्हती एवढी, त्याच्यामुळे मी जेवढी होती तेवढीच घेतलेली आहे. आणि मला थोडंसंच तेल बनवायचं होतं त्याच्यामुळं मी एवढीच घेतलेली आहे. आता बघा थोड्याशा तेलाच मी अंदाजेच माप घेतलेले आहे. पण तुम्हाला परफेक्ट माप हवं असेल तर 20 ml ऑइल बनवायचं असेल तर त्याला 5 ग्रॅम वडपारंबीचं ते घ्या. आणि दालचिनी 2 ते 3 ग्रॅम घ्या. मेथीदाणे तुमच्या ह्याने टाका, 1 चमचा वगैरे टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि शेवटी आपलं जे तेल आहे खोबरेल तेलच इथं वापरा, दुसरं कुठलंच तेल वापरू नका. कुणाच्याही व्हिडिओ तुम्ही जर पाहिले असेल त्यांनी कुठलं तेल सांगितलं असेल ना दुसरं तरी बिलकुल वापरू नका. आपलं घरचं साधं घरगुती जे आहे आपण जे यूज करतो ना पॅरेशूटचं तेच वापरा. आता मी इथं दालचिनी आणि जी मेथीदाणे होते ते थोडेसे ओबडधोबड कुटून घ्यायचेत आपल्याला, कारण त्याचा इसेन्स त्याच्यात म्हणजे उतरला पाहिजे म्हणून. त्याच्यामुळे थोडंसं असं ओबडधोबड मी कुटून घेणार. जास्त कुटण्याची पावडर करण्याची गरज नाही, बिलकुलच नाही आहे. आणि बघू शकता मी इथं कुटून घेते. आता ह्याच्यासाठी खरं तर ना काही जण 2 ते 3 दिवस ना ह्या वडपारंब्या ज्या आहेत ना त्या तेलामध्ये बुडवून 2 ते 3 दिवस तशाच ठेवून देतात. खरं ही पण प्रोसेस खूप इफेक्टिव्ह आहे. पण मी सध्या आता डायरेक्ट बनवून दाखवते तुम्हाला जर बनवायचं असेल ना 24 तासासाठी ह्या पारंब्या तेलामध्ये डीप करून ठेवा. आणि नंतर ते तेल आहे असं कढईत वता आणि मग त्याला गरम करा. आणि त्याच्यात हे दुसरं मिश्रण जे आहे आपण बनवलेलं दालचिनी आणि मेथीदाणा ते पण ॲड करून ते व्यवस्थित असं गरम करून घ्या. आता बघा मी ओबडधोबड या पारंब्यासुद्धा कुटून घेतलेल्या आहेत. जर तुम्ही ती स्टेप केली ना 24 तास तेलामध्ये डीप करून तर त्याला कुटायची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट आहे अशा त्या पारंब्या त्या तेलामध्ये ठेवा. कारण ते 24 तास ठेवल्या ना त्यातला पूर्ण इसेन्स त्यात उतरून जातो आणि खूप छान तेल बनतं. आता मी त्याच्यासाठीच ते स्किप केले म्हणून मी इथं ओबडधोबड कुटून घेतलेले आहेत. आणि डायरेक्ट मी आता इथं तेल घेते. 4-5 चमचे मी तेल घेणार आहे आणि त्यामध्ये त्या पारंब्यात ते टाकणार आहे. एकदम घरगुती तेल मी हेच आपलं पॅराशूटचं घेतलेलं आहे. आणि मंद गॅसवर हे करायचं, एकदम फुल गॅस ठेवायचा नाही बिलकुलच. 1-2-3 मिनटंच वेळ लागणार आहे आपल्याला. चांगल्या अशा खडखडीत झाल्या ना त्या पारंब्या की व्यवस्थित आपलं तेल बनून जातं. त्याचा कलर आता बघू शकता ह्या ऑइलचा आणि नंतरच्या ऑइलचा कलर चेंज झालेला दिसतो. बरोबर लगेच त्यावेळेस गॅस बंद करायचा आणि व्यवस्थित आपलं तेल होऊन जातं. आता ह्याच्यात पारंब्या टाकलेल्या आहेत आणि हलवून घ्या थोडंसं. आणि त्यामध्येच आपला मेथीदाणा आणि दालचिनी ह्यांची जी कुटून थोडंसं घेतलं होतं ते टाकून द्या. या तेलामुळे ना तुमच्या केसांमधला कोंडा असू द्या किंवा मग जे केस गळती असेल ती पूर्ण नष्ट होईल. एकदम छान दाटसर असे केस तुमचे असणार आहेत. ह्याच्यानंतरनं हे तेल लावा. जवळजवळ 1 महिनाभर तुम्ही ह्याचा यूज करा. खूप छान केस दिसतील तुमचे. महिन्यामध्ये ह्याचा छान असा रिझल्ट दिसून येतो. आता तुम्ही म्हणाल ह्याचा यूज कसा करायचा, कधी लावायचं, तर मी ते तुम्हाला नंतर सांगतेच. पण त्याआधी बघू शकता तुम्ही हे मी साईडला घेतलेलं आहे. करपू नये म्हणून थोडंसं मी साईडला घेतलं ह्याला. आता हे जवळजवळ होतं आले, रेडी झालेलं आहे आपलं. आता ते थोडंसं फेस आल्यासारखं झाल्यावर त्यामुळे ते व्यवस्थित दिसत नाही आहे. पण आपल्या पारंब्या एकदम अशा खडखडीत झालेल्या आहेत. आणि मी थोडंसं साईडला ठेवते. आता गॅस बंद करून घेऊ आपण. तुम्ही बघू शकता त्याचा चेंज झालेला कलर दिसतोय. अगदीच असा पिवळसर हिरवट कलर झालेला आहे. बघू शकता ह्या टाईपमध्ये. तर आता मी गॅस बंद करते आणि हे थोड्या वेळ थंड व्हायला ठेवून देते. आता तुम्हाला सांगते मी हे कसं वापरायचं. एक लावलं ना तुम्ही तर 45 मिनटं ते तुमच्या केसांमध्ये राहायला पाहिजे, याची काळजी घ्या. म्हणजे जर तुम्ही आता केस धुणार आहात तर त्याच्या अगोदर 1 तासभर लावून ठेवा आणि तुम्ही केस धुवून टाका. ह्या पद्धतीनं त्याला लावा. 2 वेळा लावलं ना आठवड्यात तरी पण होऊन जाईल. आणि महिनाभरातच तुम्हाला खूप छान रिझल्ट दिसून येतील ह्याचे. खूप सुंदर आहे हे तेल, तुम्ही नक्की यूज करा. आणि लागणार तर काहीच नाही आहे. थोडंसं 2-3 इन्ग्रेडियंट आहे आणि थोडीशी तुमची जी कष्ट आहे तुमचं ते लागणार आहे. पण ते आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. त्याच्यामुळं ते तुम्ही घ्यायला काही संकोच करणार नाही हे मला माहिती आहे. कारण केस हा प्रत्येकांचाच एक असा भाग आहे ना की प्रत्येकाला हवासा वाटतो. खूप शायनी, खूप सुंदर, खूप दाटसर असं सर्वांनाच वाटतं की आपले केस एकदम हेल्दी असावेत. कोणालाच असं वाटणार नाही की आपल्याला नकोच हे जाऊ दे म्हणून. एकदम आळस असलेला पण व्यक्ती ही रेमेडी ट्राय करणार म्हणजे करणारच. अशी आहे आपली ही रेमेडीच एवढी छान आहे ना की तुम्हाला बघता क्षणी वाटेल की नाही ही खरंच युजफुल ठरणारच आहे म्हणून. खूप सुंदर असा ह्याचा उपयोग आहे. आणि
लागणार तर काय होईल, फक्त परिसरात भेटणारी अशा वस्तू आहेत आणि बाकीच्या तर घरात अवेलेबल असतातच. जरी नसतील ना तरी पण इझिली आपल्याला मार्केटमध्ये सुद्धा भेटून जातात. एवढी सुंदर हे तेल बनून जातं आणि खूप छान इफेक्टिव्ह असं रिझल्ट देऊन जातं आपल्याला. याला मस्त असं तुमच्या केसांच्या मुळाशी मसाज करा. खूप सुंदर एकदम जसं तुम्ही डेली रेग्युलरला तुम्ही ऑइलिंग करता ना केसांना, त्या टाईपमध्येच ऑइलिंग करायचं आहे. दुसरी तिसरी ह्याला काहीच मेथड नाही आहे. फक्त त्याला काळजी घ्या की 1 तास त्याला ठेवा तुमच्या केसांमध्ये लावून. बस एवढंच आहे. खूप छान तुमचे केस एकदम शायनी, सिल्की आणि कुठल्याही प्रकारची जर समस्या पण असेल ना तर ती सुद्धा नक्की दूर होऊन जाईल आणि खूप छान असे केस होतील तुमचे. तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे तेल तुम्ही ट्राय केलं की नाही हे पण सांगा. आणि जर तुम्ही आधी हे तेल ट्राय केलेलं असेल ना तर तुम्हाला ह्याचा किती फरक पडला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. म्हणजे सर्वांनाच ह्याला वापरायला नक्की हेल्प होईल. कारण तुमच्या एका कमेंटमुळं ना बाकी सर्वांना पण उत्साह येईल आणि ह्याचा यूज ते जास्त प्रमाणात करतील. म्हणजे त्यांचे जे काही समस्या असतील ना केसांच्या त्या सॉल्व्ह होतील आणि सर्वांनाच ह्याचा उपयोग होईल. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. ह्याला लाईक करा आणि शेअर करायला बिलकुलच विसरू नका. आणि आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. आणि असे भरपूर सारे व्हिडिओ आपले येणारच आहेत आणखीनसुद्धा, जेणेकरून तुम्हाला खूप सारी हेल्प त्यांनी होणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच मनापासून आभार.